खरं तर ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि थोडा निष्काळजीपणा पण या घटनेमध्ये झालेला दिसतोय। खरं तर ही घटना कारण का हे जे मजूर होते हे 4 मजूर काल दुपारी 3 वाजल्यापासून यांचे फोन लागत नव्हते, त्यामुळं कदाचित तिथं आसपास शेजारी लोकवस्ती नसल्यामुळं ही कदाचित दुपारी 3च्या पुढं घटना घडलेली असावी आणि यामध्ये 4 मजूर जे बेलवाडी गाव आमच्या इंदापूर तालुक्यात त्या गावचे मजूर तिथं ते 4 मजूर होते आणि ते सगळे मजूर मातीखाली गेल्याची भीती व्यक्त होत आहे आणि ते कदाचित गेलेत कारण त्यांच्यावर मोटरसायकल त्यांच्या चपला हे काम करत होते। नक्की ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक तालुक्याच्या दृष्टीने निश्चित प्रकारे आहे आणि मजूर होते हे अत्यंत गरीब घरातले मजूर होते। कुठंतरी काम करून संध्याकाळी दिवसभर काम करून संध्याकाळी त्यांची चूल पेटल असे हे गरीब परिस्थितीमुळे हे गरिबावरती निश्चित प्रकारे आज हा एक त्या कुटुंबावरती हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। शासन स्तरावरती सगळीच यंत्रणा आज आपण पाहतो की सगळी यंत्रणा आज इथं काम करत आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना यांनाच रात्री लगेच ही घटना कळवली। मी स्वतः कलेक्टरांशी बोललो, दादा कलेक्टरांशी बोलले। आज ही टीम SDRFची जी टीम आहे ही टीम पण इथं तैनात केलेली, त्यांनी पण तपास मोहीम जोरात सुरू केलेली आहे। शासन स्तरावरती जे काय करणं गरजेचं आहे ते शासकीय सगळीच यंत्रणा तहसीलदारापासून सगळे पोलीस स्टेशनपासून सगळी यंत्रणा इथं आज इथं काम करते। ग्रामस्थांचं पण इथं सहकार्य लवकरात लवकर हे जे ढिगाऱ्याखाली जे सापडलेले जे आमचे मजूर आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम प्रगतीपथाने चालू आहे। आता तुम्ही बोलला की या ठिकाणी निष्काळजीपणा घडलेला आहे, नेमकं काय माहिती तुम्हाला प्राप्त झाली? निष्काळजीपणा घडलेला असं आहे की बाबा इथं काम करताना थोडं जरा असं वाटतं की ते दरड घसळताना बाबा त्याचं स्टील असेल किंवा त्याचं स्ट्रक्चर असेल किंवा काय केलं आहे थोडं असं वाटतं की नक्की निष्काळजीपणा कुठंतरी आता प्राथमिक दर्शक दिसतोय, पण आधी परत नंतर टेक्निकल त्याबाबतीत टीम योग्य तो निर्णय देईल। किती वाजता तुम्ही पोहोचला इथं? मी सकाळी पहाटे इथं जवळजवळ मी 6:45-6:30 इथं पोचलो आहे। मला रात्री घटना मी ह्याला पुण्यामध्ये होतो, रात्री घटना 10-10:15 वाजता सचिन सपकळ जे इथले आपले तालुक्यातले सामाजिक आहेत त्यांचा फोन आला। ते स्वतः रात्री 10:30 वाजल्यापासून सचिन सपकळ इथल्यांची सगळी टीम, विनोद मोरे इथल्या गावातले सरपंच ग्रामस्थ सगळी टीम, अनिकेत भरणे काटे सगळीच टीम, पाटील आमचे पाटील इथले पोलीस पाटील इथले ही पोलीस पाटील हे सुद्धा इथं रात्रीपासून इथं थांबलेले आहेत। रात्रीपासून ही सगळी टीम इथं काम करते, त्यांनी पण चांगलं सहकार्य केलं।